नमस्कार, माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, मी अशी रेसिपी छान आणली तुमच्यासाठी। हे कारलं मी 10 मिनिटं तव्यावर ठेवलं होतं। आपल्याला हे भरलेलं कारलं बनवायचे। त्याच्यामध्ये कांदा घालायचा फोडणीला, त्याच्यामध्ये जिरे घालायचे, चिकन मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, टमाटर आणि लास्टला कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि आपल्याला भरलेलं असं कारलं बनवायचे चमचमीत छान असं। आणि तुम्ही पण माझ्यासारखंच असं कारलं बनवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। बघा, आता एवढा कांदा लाल झालेला आहे, फ्राय झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। हे बघा, एवढी अद्रक लसूणची पेस्ट टाकते। चिकन मसाला, हे बघा तिखट मसाला, हे बघा हळद, हे बघा मीठ, हे बघा सगळं टाकलं आता याच्यामध्ये। हे टमाटर सगळं एकजीव करून घ्यायचे आपल्याला मसाला। हे बघा कोथिंबीर टाकली। सगळं मिश्रण आपल्याला कारल्यामध्ये भरायचे, भरलेलं कारलं। तयार करायचा आहे कारल्याला भरायसाठी। त्याच्यावरती 10 मिनिटं झाकून ठेवायचे आपल्याला। हा कारल्याचा मसाला आता तयार झालेला आहे। आपल्याला आता ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। आता थोडं कढईमध्ये तेल टाकते। हे बघा, कढईमध्ये तेल टाकते आणि हे बघा आता कारलं भरून भरून तेलामध्ये सोडायचे आपल्याला। हे भरलेलं असं कारलं हे बघा तेलामध्ये सोडते। एकदा बघा कारलं भरलेलं बनवून आणि 2-4 लाईक ठेवा माझ्या चॅनलला। आपल्याला वाफवून ठेवायचे आता 15 ते 20 मिनिटं। एक बघा, आपलं कारलं भरलेलं तयार झालेलं आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।